नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स शेती सेवा चॅनलला आपले सहर्ष स्वागत। आज आपण आपल्या गावातील कमलाकर बराटे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। दादांनी गहू पिकाची लागवड केलेली आहे आणि दादांना आपण गहू पिकावरती फवारणी सुद्धा दिलेली आहे। नमस्कार कमलाकर। नमस्कार, आपलं नाव काय? कमलाकर पुंडलिक बराटे, वागळी येथील कृषी वैभव कृषी केंद्र यांच्या सल्ल्यानुसार आज गहू पिकावर जी फवारणी वगैरे की पूर्ण योग्य सल्ल्यानुसार दिलेली आहे। त्यांच्या सल्ल्यानुसार आज ते सर्व फवारे मी वापरलेले होते आणि आज आमचा गहू खूप चांगल्या पद्धतीने दिसत आहे। उंबी वगैरे खूप चांगली वगैरे आलेली आहे। तरी माझ्या माहितीनुसार फवाऱ्याचे इतके रिझल्ट छान आलेले आहे। सुरुवातीला दादा तुम्हाला वाटत होतं फवारणी करून काही फायदा होणार नाही? सुरुवातीला असं वाटत होतं की फवारणी केल्यानंतर काही रिझल्ट वगैरे येत नाही, पण आज यावर्षी प्रत्यक्ष मी अनुभव घेतला। फवारणी केली, अनुभव आला। फवारणी केल्यानंतर असं जाणवलं की उंबीची साईज वगैरे वाढलेली वाटते का? साईज वगैरे वाढलेली आहे आणि दाणे वगैरे भरपूर आहे। जवळजवळ 70, 75, 80 दाण्यांची संख्या आहे। बरोबर। आणि योग्य त्या सल्ल्यानुसार योग्य माहिती मिळाली त्यानुसार गहू हे। तरी शेतकऱ्यांनी काय वाटतं की गव्हाला फवारणी करणं योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे की अयोग्य आहे ते तुम्हाला काय वाटतं? योग्य आहे। योग्य आहे। शेतकरी बंधूंनी फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपलं शेतकरी शेतीचं उत्पादन वाढू शकतं। हो, आणि 100% याच्यात खूप रिझल्ट चांगला येईल आणि प्रत्येकाला फायदा होईल। धन्यवाद। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघतोय दादांच्या शेतावरील गहू। दादांनी या ठिकाणी एक फवारणी केलेली आहे आणि अतिशय सुंदर असा प्लॉट या ठिकाणी आहे। एक सारखा प्लॉट आहे। गव्हाची उंबी वगैरे भी आपण बघू शकतोय। नक्कीच दादांना यावर्षी गव्हाचं उत्पन्न चांगल्यापैकी येणार आहे। तरी शेतकरी बंधूंना विनंती आहे की थोडासा खर्च फवारणीसाठी झाला तरी काही हरकत नाही, परंतु शेतकरी बंधूंनी फवारणी जर केली तर नक्कीच आपलं शेतीचं उत्पादन हे वाढू शकतं। धन्यवाद। धन्यवाद।